स्वराज्य एक राजाची नाही, एक विचारांची कथा. इतिहास अनेक राजे आले गेले, पण काही नावं अशी असतात जी काळालाही आव्हान देतात. 17व्या शतकात भारतावर परकीय सत्ता होती, अन्याय होता, भीती होती, आणि त्या अंधारात जन्म झाला एका प्रकाशाचा, छत्रपती शिवाजी महाराज. पण ही कथा फक्त एका राजाची नाही, ही कथा आहे स्वराज्याची. 19 फेब्रुवारी 1630, शिवनेरी किल्ला. एक बालक जन्माला आलं, पण त्याच्या डोळ्यात स्वप्न नव्हतं, ज्वाला. आई जिजाबाई, ज्यांनी त्याला रामायण महाभारत सांगितलं, पण त्याचबरोबर शिकवलं अन्याय सहन करायचा नाही. वडील शहाजीराजे भोसले, जे एक कुशल सेनापती होते, पण मुलाच्या मनात वेगळंच काही पेटत होते. बालपणापासूनच शिवाजी वेगळे होते. मावळ्यांबरोबर डोंगरदऱ्या फिरणं, प्रकृती समजून घेणं, हे फक्त खेळ नव्हते, ही होती युद्धाची तयारी. वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी पहिला किल्ला तोरणा. तो क्षण छोटा होता, पण त्याने इतिहासाची दिशा बदलली. कारण हा विजय तलवारीचा नव्हता, हा विजय आत्मविश्वासाचा होता. पण स्वराज्य उभं करणं सोपं नव्हतं. समोर होती आदिलशाही, मुघल, प्रचंड सैन्य, प्रचंड सत्ता, आणि एका बाजूला फक्त एक तरुण आणि त्याचा विचार. पण शिवाजी महाराजांनी निवडला वेगळा मार्ग. गनिमी काम, रात्रीचे हल्ले, अचानक आक्रमण, शत्रूला गोंधळात टाकणं, ही फक्त रणनीती नव्हती, हा बुद्धीचा खेळ होता. आणि मग आला तो क्षण ज्याने सगळ्यांना हादरवलं. अफजल खान, अहंकारी, बलाढ्य, निर्दयी, त्याने शिवाजी महाराजांना भेटीस बोलवलं. सगळ्यांना वाटलं आता शेवट. पण शिवाजी महाराज तयार होते. वाघनख, कठ्यार, आणि एका क्षणात इतिहास बदलला. अफजल खान पराभूत झाला आणि स्वराज्याची ताकद जगाला दिसली. पण खरी लढाई अजून बाकी होती. मुघल साम्राज्य आणि त्याचा सेनापती औरंगजेब. त्याने शिवाजी महाराजांना आग्र्याला बोलवलं आणि कैद केलं. सगळं संपलं असं वाटलं, पण इथे सुरू झाला सर्वात मोठा खेळ. फळांच्या टोपल्यामध्ये लपून शिवाजी महाराज कैदेतून बाहेर पडले. हा फक्त पलायन नव्हता, हा होता बुद्धीचा विजय. आणि मग 1674 रायगड, राज्याभिषेक. शिवाजी महाराज झाले छत्रपती, पण त्यांचा उद्देश फक्त सिंहासन नव्हता, तो होता स्वराज्य. शिवाजी महाराज फक्त योद्धे नव्हते, ते उत्कृष्ट प्रशासक होते. न्याय प्रणाली, शेतकऱ्यांचं संरक्षण, स्त्रियांचा सन्मान, ही होती खरी राजनीती. त्यांनी उभारलं किल्ल्यांचं जाळं, 300 पेक्षा जास्त किल्ले. प्रत्येक किल्ला म्हणजे नियंत्रण, माहिती, सत्ता. आणि अर्थकारण, शिवाजी महाराजांना माहित होतं साम्राज्य तलवारीने जिंकता येतं, पण टिकतं अर्थकारण. व्यापार, बंदरे, करप्रणाली, ही होती त्यांची आर्थिक रणनीती. पण या सगळ्या मागे होता त्याग. तानाजी मालुसरे आधी लगन कोंडाण्याचं, मग रायबाचं. बाजीप्रभू देशपांडे पावनखिंडीत जीव देऊन स्वराज्य वाचवलं. हे फक्त सैनिक नव्हते, हे स्वराज्यांचे स्तंभ होते. शिवाजी महाराजांनी ही गोष्ट समजून घेतली होती. राजा मोठा नसतो, विचार मोठा असतो. आजच्या जगात राजकारण बदललं आहे, तंत्रज्ञान आलं आहे, पण नियम तेच आहे. विश्वास जिंका, रणनीती वापरा, मजबूत नेटवर्क तयार करा, योग्य माणसं निवडा, आणि सर्वात महत्वाचं विजन ठेवा. हीच शिवाजी महाराजांची शिकवण आहे. कारण स्वराज्य ही फक्त इतिहासाची गोष्ट नाही, ती एक जबाबदारी आहे, एक विचार. जोपर्यंत अन्याय आहे तोपर्यंत स्वराज्य जिवंत आहे. जय भवानी, जय शिवाजी.